नमस्कार मित्रांनो, मी आपली संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता न्यू इयर येत आहे आणि 31st ची पार्टी आता आपल्याला करायची आहे आणि माझ्या मिस्टरांचा बर्थडे पण येणार आहे, पण त्याच दिवशी आम्ही नॉनव्हेज खाऊ शकणार नाही. त्याच्यामुळं आम्ही बर्थडेची आणि 31st ची पार्टी आज करत आहोत. तर चला काय काय मी बनवणार आहे तुम्हाला पण दाखवते आणि पटकन तुम्ही पण पहा की माझा आज स्पेशल काय काय मेनू असणार आहेत. चला मग पाहूया. तर मित्रांनो, मी आता मसाला मटन खिमा बनवत आहे. तर मी आता पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आपण तेल आपलं आता तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता हे थोडेसे खडे मसाले मी घेतलेले आहेत, थोडेसेच ते आता आपण टाकून घेऊया यामध्ये. त्याच्यानंतर आपण कांदा टाकूया. कांदा चांगला ब्राऊन करून घेऊया थोडासा. तर आपला कांदा ब्राऊन झालेला आहे. मी 1 चमचा इथे वाटलेलं लसूण टाकत आहे. याला चांगला आपण मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये हळद टाकणार आहे. आपण हे अर्धा चमचा काळी मिरची टाकत आहोत. नंतर थोडीशी लाल मिरची, मीठ टाकून घेऊया चवीनुसार. मिक्स करून घेऊया. आपण याच्यामध्ये हा खिमा टाकणार आहोत. हे पाव किलो खिमा घेतलेला आहे. चांगला मिक्स करून घ्यायचा. आता मी ते घरी खडा मसाला पूर्ण वाटलेला आहे, तो 1 चमचा टाकणार आहे. याला पण चांगलं मिक्स करून घेऊया तेलामध्येच. थोडा वेळ तेलामध्ये आपण शिजवून घेऊया. त्यानंतर आपण आता पाणी टाकणार आहोत. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. मला थोडी ग्रेव्हीच पाहिजे, त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी टाकणार आहे. तुम्हाला जर सुकं पाहिजे असेल तर एकदम याच्याहून कमी पाणी टाकून तुम्ही वाफेवर 10 ते 15 मिनिट शिजवू शकता. आता मी थोडं पाणी टाकलेलं आहे. आपण याला आता 10 ते 15 मिनिट छान शिजवून घेणार आहोत. मित्रांनो, आपण आता बघूया खिमाला ओपन करून. हे बघा, पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि कलर पण एकदम छान आलाय. आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि याला 5 मिनिट ठेवून देऊया वाफेवर. आपला तर हे बघा मित्रांनो, आपला खिमा आता पूर्ण बनवून रेडी झालेला आहे. याला हे पहा किती भारी असा कलर आलेला आहे आणि पहा पूर्ण आता मस्त पाहिजे तसं मला ग्रेव्ही झालेली आहे. मित्रांनो, आता मी इथे कलेजी घेतलेली आहे. आता आपण कलेजी फ्राय करणार आहोत. चला पाहूया 2 मिनिटात रेसिपी. मी इथं कढई घेतलेली आहे. आता तेल टाकून तापलेलं आहे आपलं तेल आणि हे पहा मी 1 मोठा चमचा लसूण घेतलेला आहे. लसूण टाकून घेऊया अगोदर. लसूण थोडा मस्त ब्राऊन आता होत आहे. लसूण आपला थोडासा ब्राऊन झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये कलेजी टाकत आहोत. तेलात छान असं मिक्स करून घ्यायचं. थोडी हळद टाकत आहे. लाल मिरची पावडर थोडंच टाकत आहे आपल्याला, कारण हे सुकच खायचंय, त्याच्यामुळं मीठ टाकणार आहोत आपण चवीनुसार. याला चांगलं मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये मी घरी हे खडा मसाला वाटलेला आहे, तो अर्धा चमचा टाकूया. याला चांगलं थोडा वेळ तेलामध्ये आपण परतून घ्यायचंय. आता याच्यामध्ये मी आळणी पाणी टाकत आहे. आळणी रस्सा मटनचा थोडासा मी ठेवला होता, टाकून छान याला मिक्स करून घेऊया आणि झाकून मस्त थोडा वेळ शिजवून घेऊ चांगलं. आपण साधं पण पाणी टाकू शकतो, पण माझ्याकडे होता रस्सा त्याच्यामुळे मी तो टाकलाय फ्लेवर चांगला येण्यासाठी. हे बघा मित्रांनो, आपली कलेजी त्याचं पण पूर्ण पाणी आटलेलं आहे. हे बघा पूर्ण आता तेल तेल दिसत आहे. कलर पण छान आलाय. आता आपण याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत. याला हलवून 1-2 मिनिट ठेवूया. हे पहा आपला मस्त कलेजी फ्राय रेडी झालेला आहे. याला मी आणखी थोडंसं ड्राय करून घेणार आहे.
आणि हे पहा मी इथं मस्त अशी मटनची ग्रेव्ही भाजी बनवलेली आहे. आजचा मेनू असा आहे. चला प्लेटिंग करते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा मित्रांनो, आपली फायनल थाली तयार झालेली आहे. मस्त 31st आणि बर्थडे स्पेशल. माझ्या मिस्टरांनी स्पेशली चपात्या सांगितल्या त्याच्यासोबत खायला, म्हणून चपाती मी बनवलेली आहे. नाहीतर आम्ही भाकरीच खातो जास्त तर. हे पहा खिमा, पहा कसा भारी दिसत आहे खिमा. हे पहा इकडं कलेजी फ्राय आणि हे मटनची ग्रेव्ही भाजी, राईस, चपाती आणि कांदा. हे बघा आपली मस्त स्पेशल पार्टीची दुपारच्या जेवणाची थाळी आहे. मित्रांनो, तुम्ही आता पाहिलेलंच आहे की आम्ही 31st पार्टीचा दुपारचा मेनू हा काय बनवलेला आहे. आणि आता मस्त मी आता जेवण करून घेते आणि रात्री पण खूप स्पेशल काहीतरी मी बनवणार आहे, तर ते पण आपण नंतर पाहूया थोड्या वेळाने. तर मित्रांनो, आता माझे मिस्टर तुम्हाला टेस्ट करून सांगतील कसं झालेलं आहे. मित्रांनो, आता संगमने बनवलेला आहे किमा, तर कसा झालाय त्याची टेस्ट आपण करून पाहू. चला, हे टाकला असा घेतला खिमा. खिमा काय खिमा झाला, वा वा वा, खूपच छान. कारण मी तर काय कलेजी खात नाही. मी माझ्या मिस्टरांसाठी बनवलेला आहे स्पेशल. सगळा मेनू त्यांच्या मनावरचा आहे. तर चला हे पण पाहूया आता त्यांना आवडते का. मी फर्स्ट टाइम बनवलंय. खूप छान टेस्ट झाले. मी पहिल्या वेळेस खाल्लंय कलेजी फ्राय. खूपच म्हणजे का खूप आले का बनवता. खूप छान भारी. तर मित्रांनो, झालेलं आहे माझं आता दुपारचं जेवण आणि मी बनवलेले सर्व जे एवढे डिश होत्या एकदम भारी झाले. त्या टेस्टला एकदम परफेक्ट, खूपच छान झालं होतं. मस्त जेवण झालेलं आहे. पण आपल्याला रात्री पण काहीतरी स्पेशल करायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याची तयारी आता थोडीशी घ्यावी लागेल. तर चला. तर मित्रांनो, झालेली आहे माझी रात्रीच्या स्वयंपाकाची पूर्ण तयारी. मी सर्व मॅरिनेट वगैरे करून सर्व ठेवलेलं आहे आता. आणि आता मी थोडा वेळ आराम करणार आहे आणि मी तुम्हाला भेटते डायरेक्ट आता रात्री स्वयंपाक करताना. तर मित्रांनो, झालेली आहे आता रात्रीचा स्वयंपाक बनवायचा टाइम. तर मी आता बनवत आहे. चला पाहूया मी काय बनवत आहे ते. तर मित्रांनो, आपण आता इथं चिकन घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी आता दही टाकणार आहे. आपण याच्यातलं पाणी पूर्ण काढून घेतले दह्यामधलं. आपण आता थोडे हळद टाकून घेऊया, थोडी लाल तिखट आणि थोडं मीठ. आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया. तर मित्रांनो, आपण आता पूर्ण मॅरिनेट करून घेतलेला आहे, मिक्स करून घेतले. आता याला आपण 1 ते 2 तास असंच ठेवून देऊया. तर मित्रांनो, आता आपण कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये आपण एकदम थोडंसं तेल टाकणार आहोत अगोदर आणि त्याच्यानंतर आपण आता बटर टाकणार आहोत. कारण डायरेक्ट बटर टाकलं की ते बटर करपतं, थोडासा वास आंबूस वेगळा येतो. त्याच्यामुळे थोड्याशा तेलामध्ये मी बटर टाकत आहे. आपलं बटर चांगलं आता मेल्ट झालेलं आहे. आपण याच्यामध्ये पूर्ण हा सगळा खडा मसाला टाकून घेऊया. त्याच्यानंतर आपण कांदा टाकूया. इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत. आपण असे उभे उभे कापून घ्यायचे याचे स्लाइस. आणि याला आपल्याला एकदम मस्त असं पूर्ण गोल्डन फ्राय करून घ्यायचं आहे. मित्रांनो, थोडासा ब्राऊन झालेला आहे आपला कांदा. त्याच्यात आपण आता लसणाच्या पाकळ्या टाकत आहोत अख्ख्याच. आणि आपल्याला जास्त पण ब्राऊन करायचा नाही. थोडासा याचा कलर चेंज झाला ना तोपर्यंत आपल्याला याला फ्राय करायचं आहे. आता आपण याच्यामध्ये 1 टमाटर मी असं उभं उभं कापून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया. कारण 2 कांदे घेतलेत म्हणून मी 1च टमाटर घेतलाय. तुम्हाला जास्त ग्रेव्ही बनवायची असेल तर आपण वाढवू शकतो क्वांटिटी. मी आता थोडं आम्ही 2घच आहोत त्याच्यामुळे कमीच बनवणार आहे. तर आता आपले हे कांदा, टमाटर आणि लसूण पूर्ण असं शिजलेलं आहे. आपण आता याला काढून घेऊया एका प्लेटमध्ये. पूर्ण याचं हे बटर पूर्ण निपटून काढायचंय. त्याला आपण आता काढून घेऊन थोडा वेळ गार करून घेऊया थंड. मग थंड झाल्यावर आपल्याला याला मिक्सर मधून काढायचं आहे. आता आपण आणखीन याच्यामध्ये थोडंसं बटर टाकून घेणार आहोत आणि याच बटर मध्ये आपण जे हे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे हे आपण आता ते बटर मध्ये मस्त फ्राय करून घेऊया.
मी तर सगळंच एकदाच टाकलंय. त्याला आता आपण चांगलं पूर्ण बटर मध्ये फ्राय करून घेऊया. हे बघा, आपण याला मस्त असं बटर मध्ये शिजवून घेत आहोत. याचं पाणी आपण मॅरिनेट केलेलं दह्याचं वगैरे थोडंसं पाणी सुटतंय, पण आपण पूर्ण हे पाणी आटेपर्यंत आपण याला शिजवायचं आहे. पूर्ण एकदम तेल तेल होते, छान होतात पीस, तसे होईपर्यंत आपण याला शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, आता पूर्ण आपलं पाणी आटलेलं आहे, हे पहा. आणि याला एक्स्ट्रा पाणी टाकून शिजवायची काहीच गरज नाही, कारण आपण मॅरिनेट करून ठेवल्यामुळे हे पूर्ण असं या बटरमध्येच एकदम सॉफ्ट शिजतं. त्याला एक्स्ट्रा शिजवायची गरज नाही बिलकुल. हे पहा, पूर्ण आपलं पाणी आटलेलं आहे. याला आपण 1-2 मिनिट आणखीन ठेवून याला आपण काढून घेऊया. आता आपण हे बटर मधून फ्राय करून घेतलेलं मिक्सर मधून काढून घेऊया. थोडं थोडं पाणी टाकून याला चांगलं पेस्ट करून घेऊया. हे बघा, आपली अशी पेस्ट मस्त तयार करून घेतलेली आहे पूर्ण. चला आता आपण फोडणी देऊया. आपण आता फोडणीला पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आता मी बटर टाकलेलं आहे फोडणीसाठी. हे पहा, एवढासा खडा मसाला घेतलेला आहे, एक आणि एक तेजपत्ता, हे आपण टाकूया याच्यात. आता आपण याच्यामध्ये डायरेक्ट ही बनवलेली ग्रेव्ही टाकूया. याच्यात आपल्याला केवढी पातळ घट्ट ग्रेव्ही पाहिजे तशा प्रकारे आपण थोडं थोडं पाणी ह्याच्यामध्ये ऍड करू. मी याच्यामधलं पूर्ण आता थोडंसं पाणी टाकून ऍड करते. आता आपण याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं हे पाणी ऍड केलेलं आहे. आपण आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया. नंतर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हे लाल तिखट चटणी थोडीशी, कारण मसाल्याचं पण तिखट लागतं, त्याच्यामुळे आपण थोडीशी चटणी टाकूया. त्यानंतर आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊया. त्याला चांगलं मिक्स करूया आणि त्याला आता चांगली एक उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर आपण जे चिकन बटर मध्ये रोस्ट करून घेतले ते आपण आता टाकूया उकळी आल्यानंतर. हे बघा, तुम्हाला मी दाखवते हे शिजलंय का. हे बघा, एकदम सॉफ्ट झालेलं आहे, तर आपल्याला एक्स्ट्रा शिजवायची गरजच नाही. तर मित्रांनो, आपल्या ग्रेव्हीला मस्त अशी उकळी आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये हे आपलं चिकन ऍड करून घेऊ. पूर्ण चिकन ऍड करायचं आणि आपलं राहिलेलं थोडंसं बटर पण याच्यामध्ये हे तळलेलं ऍड करून घेऊया. आणि याला आता काही जास्त वेळ शिजवायची गरज नाही, 5 मिनिट आपण थोडंसं शिजवून घेऊ. उकळी आलेली आहे छान. आपण मस्त आता थोडीशी वरून कोथिंबीर टाकूया आणि 1-2 मिनिट याला ठेवून बंद करूया गॅस. आपले बटर चिकन रेडी होऊन जाईल. आणि हे बघा मित्रांनो, आपलं बटर चिकन रेडी झालेलं आहे. खूप छान मसाल्याचा सेंट सुटलेला आहे. त्यात कलर जोडा वेगळा दिसायला, मस्त असा ऑरेंज कलर आलेला आहे. व्हिडिओ मध्ये थोडासा येल्लोइश दिसायला लागलाय. तर आपलं रेडी आहे आता बटर चिकन. तर मित्रांनो, आता आपण नानचं पीठ तयार करून घेत आहोत. तर मी नान कशा प्रकारे तयार करते हे पहा. आता या वाटीने आपण 2 वाटी हा मैदा घेऊया चाळून. आपण हे 2 वाटी इथे मैदा घेतलेला आहे. आणि आता हे 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतले, हे पण आपण याच्यामध्ये ऍड करूया. मी फक्त मैद्याचेच नान बनवत नाही, थोडंसं आपलं गव्हाचं पीठ पण टाकते. चाळून घेतलेलं आहे आपण आता. तर याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया चवीनुसार. आता हे एवढं 1 चमचा आपण बेकिंग पावडर टाकत आहोत आणि थोडासा बेकिंग सोडा पण टाकायचा, पण माझ्याकडे सध्या आता सोडा अवेलेबल नाही, त्याच्यामुळे मी फक्त बेकिंग पावडर टाकत आहे. आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं या पिठाला. आपण आता 1 वाटी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी हे 1 चमचा आता थोडंसं साखर टाकून घेत आहे. त्याच्यानंतर आपण जे या वाटीने पीठ घेतलं
त्याच वाटीने आता मी इथे दूध घेणार आहे. काय एवढं दही आपण आता या दुधामध्ये टाकूया आणि आता आपण याच्यामध्ये थोडस तेल टाकून घेऊया. याला चांगलं मिक्स करायचं. यातमधली साखर विरघळली नाही तरी चालेल, कारण नंतर मॅरिनेटच्या टायमिंगला ते विरघळून जाते आपोआप. तर आता आपण दुसरं पाणी पिठामध्ये टाकायचंच नाहीये, फक्त हेच पाणी आता याच्यामध्ये आपण टाकून पीठ चांगलं मळून घेऊया. आता आपण सगळं आपण तयार केलेलं हे मिक्सचर याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर मी एकदम चांगलं पीठ मळून घेते. जर आपल्याला थोडंसं कोरडं वाटत असेल, पाणी टाकायची गरज असेल, तर थोडं थोडं दूध टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं. हे थोडं स्टिकीच असते, चिटकते हाताला, पण पूर्ण हे चिटकणार नाही इथपर्यंत आपल्याला चांगलं मळायचं आहे खूप वेळ. तुम्हाला नंतर दाखवते मी आता थोडं एक जीव झाल्यानंतर. हे बघा आपलं असं पीठ हे तयार झालेलं आहे, पण आपल्याला आणखीन याला खूप वेळ असं हे स्ट्रेच करून घ्यायचंय. हे जेवढं आपण असं चांगलं स्ट्रेच करल ना, त्याच्यानंतर हे जे हे चिकटपणा आहे, हा चिकटपणा पूर्ण निघून जाते आणि नंतर हाताला आपल्या चिकटणार पण नाही. आणि थोडस तेल लावायचं आणि आपण थोडस याच्यावरती तेल टाकून घेऊया आणि याला आणखीन असं पूर्ण स्ट्रेच मळून घेऊया. हे बघा मी चांगलं 5 ते 7 मिनिट मस्त असं मळून घेतलेलं आहे पीठ. हे बघा पूर्ण आता आपल्या हाताला काहीच चिटकत नाही. तर त्याचा असा एक गोळा आपण तयार करून घ्यायचा. पूर्ण असे खालून असं करायचं गोळा. एक असा शेप देऊया त्याला गोल. आपण एक इथं स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे, त्याला चांगलं खाली थोडस असं तेल लावून घेऊया आणि साईडला पण लावून घेऊया, कारण ते थोडस साईज त्याची वाढते ना, थोडस फुगतंय ते. हे बघा आपला मस्त असा पिठाचा गोळा तयार आहे. याला आपण आता याच्यामध्ये ठेवून देऊया आणि याच्यावरून पण आपण थोडस तेल लावूया आणि याला आपण आता 2 ते 3 तास झाकून असंच ठेवणार आहोत. बिलकुल उघडणार नाही, पूर्ण सील पॅक करून ठेवून द्यायचं, म्हणजे याच्यातून हवा गेली नाही पाहिजे. 2 ते 3 तास आपण याला ठेवून देऊया, म्हणजे मस्त हे पूर्ण स्टिम्युलेट होऊन असं पीठ चांगलं फुलतंय आणि आपले नान एकदम भारी होतात, सॉफ्ट आणि फुगतात पण मस्त. चला मग आता मी याला ठेवून देते. 3 तासानंतर आपण याला बघूया. तर मित्रांनो हे पहा, पीठ आपलं फुललेलं आहे. चला याला आपण पाहूया. हे बघा एकदम सॉफ्ट झालेलं आहे मस्त. थोडस आपण याला एकदम हलक्या हाताने थोडस असं स्ट्रेच करून घेऊया, म्हणजे याच्यातली एअर आहे ती निघून जाते. आणि याचे आता आपण थोडे छोटे छोटे बॉल तयार करून घेऊया. आपल्याला मोठे पाहिजे असेल याच्यावर मोठे पण आपण बनवूया. हे पहा असं पूर्ण हे खालून असं करायचं, गोळा तयार. याला जास्त प्रेस करायचं नाही आणि याच्यात आपण नान बनवू नंतर. मी असं पूर्ण सर्व गोळे तयार करून घेते. आपण हे पोळी पाटावर थोडंसं पीठ टाकले आणि वरती पण लावून घेतलेलं आहे. एकदम हलक्या हाताने आपण याला लाटून घेऊया. तसं तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एका दाखवलेलेच आहे नान कशी बनवायची, त्याच्यामुळे मी आता काही जास्त दाखवणार नाही. एक दाखवते पटकन आणि बाकीचे सर्व करून घेते. तर आता आपण याला थोडा नान सारखा आकार देऊया. हे पहा आपण मस्त असं स्ट्रेट करून घेऊया आणि याला असं उलट करून थोडस पाणी लावून घ्यायचंय. इथं तव्यावरती टाकायचं आहे. बघा आपण तव्यावरती टाकलेलं आहे आणि इथं हे पहा थोडे थोडे असे बबल्स यायला लागलेत. आता आपण याला पलटी करून घेऊया. हे बघा किती छान असं आपलं नान झालेले आहे. याला आता दोन्ही साईडने आपण चांगलं शेकून त्याच्यानंतर याला आपण बटर लावून घेणार आहोत. हे बघा आपली नान आता आपण शेकून घेतलेली आहे.
याच्यावरती आपण मस्त असं बटर लावून घेऊया. अशाच मी आता दुसऱ्या सर्व नान तयार करून घेते. चिकन 65चं पण मॅरिनेट करून ठेवलं होतं. तर चला पटकन आपण आता चिकन 65 पण फ्राय करून घेऊया. तर तेल आता चांगलं तापलेलंच आहे. आपण आता 65चे पीसेस आतमध्ये टाकून घेऊया आणि छान असं फ्राय करूया चिकन 65. हे पहा मित्रांनो, मस्त असे आपले 65 तयार झालेले आहेत, तळलेले आहेत, मस्त ब्राऊन कलर आलाय आणि एकदम क्रिस्पी पण झालेले आहेत. हे बघा, एकदम क्रिस्पी आणि खूपच छान झालेले आहेत. हे बघा किती छान शिजलेत. आता याला पण आपण काढून घेऊया. मस्त फ्राय झालेला आहे हे बघा, मी रात्रीचं डिनर 31st नाईटचं मस्त वाढून घेतलेलं आहे. हे पहा, बटर चिकन आणि इकडे ही नान आणि ही 65. हा रात्रीचा मेनू आहे. हे पहा, नान माझी एवढी सॉफ्ट होते ना. हे पहा, एकदम असे बघा किती सॉफ्ट झाले. तर मी तुम्हाला खाऊन दाखवते, एक टेस्ट कशी झाली पाहूया. मित्रांनो, चला टेस्ट करूया आपण. काय चव झाल्या म्हणजे आता शब्दच नाही माझं सांगायला. एवढी टेस्टी झाली ना, एवढे खूपच भारी झाली. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. फक्त मीठ चटणी व्यवस्थित लागली ना, एक नंबर परफेक्ट झालेला आहे पूर्ण. हे बघा, झालेले आहेत आपले 65 तयार आणि हे बघा किती क्रंची झालेले आहेत. चला मी तुम्हाला खाऊन दाखवते कसं झालेलं आहे, पाहूया. बापरे, एकच नंबर, एवढं टेस्टी झाले ना, हॉटेलच्या वरच झालेलं आहे. हॉटेलला काय करता, एवढं क्रंची आवाज येते का तुम्हाला? खूप छान झाले, क्रंची आणि टेस्टी. मस्त शिजलेलं पण आहे, आतमधून एकदम सॉफ्ट आणि वरून क्रंची. मस्त बघा काय भारी लागत आहे, या खायला सगळेजण. तर मित्रांनो, झालेलं आहे माझं मस्त 31st नाईटचं फुल जेवण आणि खूपच छान झालं होतं. सर्वच एकदम टेस्टी. तुम्ही पण नक्कीच रेसिपी माझ्या ट्राय करा आणि तुम्हाला कशा वाटतात ते मला पण सांगा. आणि 65 पण खूपच छान झालं होतं. तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला रेसिपी पण देते. आणि आता आपल्या 31st नाईटचा एंडिंग म्हणजे आपण आता करणार आहोत एक कोल्ड ड्रिंक. म्हणजे आता आपण पित आहोत स्प्राईट पिऊन आता आपण एंडिंग करणार आहोत आपल्या 31st. आणि जोपर्यंत माझा व्हिडिओ तुमच्याकडे येईल तोपर्यंत न्यू इयर आपला आलेलंच असेल. त्यामुळे तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि चेअर्स. हॅपी न्यू इयर टू ऑल आणि बाय बाय 2025. झनझन. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा हा छोटासा पार्टीचा व्हिडिओ? पार्टी काय, आम्ही असं मोठी दुसरी काही करत नाही. फक्त जे आवडतं ते बनवून खायचं आणि एन्जॉय करायचं, बस. दुसरं काही नसतं. मग त्याच्यामुळे तुम्हाला कसा वाटला हा माझा छोटा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपली संगम या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि असं सपोर्ट करत राहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.